संगमनेर सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सहकारातून तालुक्याच्या विकासाचा पाया घातला. लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी शेती, शिक्षण, सहकार, दुग्धविकास, आर्थिक समृद्धीतून हा तालुका विकासातून पुढे नेला. युवकांनी इतिहास कधीही विसरू नाही असे सांगताना युवक काँग्रेसचा हा कार्यक्रम इतिहासाचे मार्गदर्शन घेऊन भविष्याची दिशा ठरवणारा असल्याचे गौरवोद्गार विधिमंडळ पक्षाचे गटनेते माजी मंत्री आमदार सतेज पाटील यांनी काढले आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरातसह साखर कारखाना कार्यस्थळावर संगमनेर तालुका युवक काँग्रेस व NSUIच्या वतीने आयोजित युवा संगम कार्यकर्ता प्रशिक्षण आणि संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. मात्र त्यांनी खचून न जाता लढण्यासाठी तयार राहा असे आवाहन केले. यावेळी सागर साळुंखे, सय्यद आफरीन मुजफ्फर हुसेन यांनीही मनोगत व्यक्त केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष कॅन्सरतज्ञ डॉक्टर जयश्रीताई थोरात यांनी केले. यावेळी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांची प्रकट मुलाखत संपन्न झाली. युवकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी मनमोकळी उत्तरे दिली. स्टार लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी स्वतःचे पालकमंत्रीपद आपल्याला दिले. काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे आपले नेते आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये लातूरचे पालकमंत्रीपद मला दिले. लातूरची जनता सांगायची की थोरात साहेब शांत संयमी होते, मी थोडा आक्रमक आहे. याचबरोबर त्यांना कोल्हापूरचे पालकमंत्रीपद दिले होते, तेव्हा थोरात साहेब यांनी आग्रहाने कोल्हापूरचे पालकमंत्रीपद मला दिले. कार्यकर्त्यांना बळ देणारे हे नेतृत्व असल्याचे माजी मंत्री आमदार बंटी पाटील यांनी म्हटले आहे. यावेळी अध्यक्षस्थानी काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी प्रदेशाध्यक्ष लोकनेते बाळासाहेब थोरात हे होते, तर व्यासपीठावर सौ. दुर्गाताई तांबे, ज्येष्ठ नेते माजी आमदार उल्हासदादा पवार, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, प्रवक्ते हनुमंत पवार, NSUIचे प्रदेशाध्यक्ष सागर साळुंखे, राज्य उपाध्यक्ष सय्यद आफरीन मुजफ्फर हुसेन, ऋषिकेश पाटील, बालाजी गाडे, संग्राम खोपडे, आयोजक तालुकाध्यक्ष डॉ जयश्रीताई थोरात, गिरिजा पिचड, राहुल उगले, अजय फटांगरे, सोमेश्वर दिवटे, निखिल पापडेजा, शेखर सोसे, सुभाष सांगळे आदींसह युवक काँग्रेसचे विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या युवा संवाद कार्यक्रमात बोलताना माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील म्हणाले की संगमनेर तालुका हा लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वामुळे शेती, सहकार, शिक्षण, आर्थिक समृद्धी अशा सर्व क्षेत्रांमध्ये राज्याला दिशा देत आहे. आपल्या राज्याला आणि देशाला मोठा समृद्ध इतिहास आहे. अनेक राष्ट्रपुरुषांनी हा देश स्वातंत्र्य केल्यानंतर आज स्वकर्तृत्वातून जगापुढे उभा करण्यामध्ये मोठा वाटा उचलला आहे. त्यांचा आदर आपण केलाच पाहिजे. हा चांगला इतिहासाचा वारसा घेऊन आपल्याला देश घडवायचा आहे. भाजप प्रणित आघाडी काँग्रेसचा विचार मोडीत काढण्यासाठी सर्व उपाय करत आहेत. खोटा इतिहास आणि माहिती डिजिटल प्लॅटफॉर्मवरून पसरवली जात आहे. प्रसार माध्यमांवर अनेक निर्बंध घातले आहेत. सोशल मीडिया ताब्यात घेतला आहे. काँग्रेस पक्ष सर्व जाती धर्मांना घेऊन पुढे जात आहे. आमचा राम आम्हाला दाखवण्याची गरज नाही, कारण तो हृदयात आहे. मात्र भाजपकडून देवतांचे राजकारण केले जात आहे. महाराष्ट्रात 4,000 कोटींचे ड्रग्ज पकडले आहे. तरुण पिढी बिघडवण्यासाठी हे षड्यंत्र उभारले जात आहे. संगमनेर तालुक्यात एका बाजूला सुसंस्कृत आणि सर्वांना घेऊन जाणारे नेतृत्व आहे, तर दुसऱ्या बाजूला दादागिरी आणि अशांतता वाढवणारे नेतृत्व आहे. तालुक्यातील सर्वांना चूक लक्षात आली असून आता सर्वांनी भूतकाळातील झालेला अपघात विसरून भविष्य घडवण्यासाठी एकजुटीने काँग्रेसच्या पाठीशी उभे रहा असे आवाहन त्यांनी केले. तर माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की 2024च्या घटनेने राज्य हळहळले. आपत्तीमधून इष्टापत्ती निर्माण करायची असते. नव्याने सर्वांना बरोबर घेत पुढे जायचे आहे. तालुक्याची दिशा ठरवायचे आहे. सामान्य माणसाच्या हिताचा विचार करून जे काम करतात त्यांच्या पाठीशी गोरगरिबांची ताकद असते. आपण हिंदू आहोत, पण दुसऱ्याचे द्वेष करणारे नाही. संत आणि वारकरी संप्रदायाचा वारसा आणि राज्यघटनेचे विचार आपल्या सर्वांना पुढे न्यायचे आहे. पसायदान लिहिणारे संत ज्ञानेश्वर तुकाराम यांना त्रास देणारी मुंबाजी प्रवृत्ती आजही आहे. निवडणूक आयोग, न्यायालय, ED, CBI या संस्था स्वायत्त आहे की नाही हा मोठा प्रश्न असून देश चुकीच्या दिशेने चालला आहे. देश वाचवण्यासाठी युवकांनी आता पुढे आले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे म्हणाले की संगमनेरने आमच्यावर कायम प्रेम केले. निळवंडे धरणाचे पाणी थोरात साहेबांमुळे या भागाला मिळाले असून काही लोक श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. जीवनात अपघात घडतात. या ठिकाणी लढूया. काही संपलेलं नाही, काही या ठिकाणी गेलेलं नाही आहे. ठीक आहे, थोडा पाया हल्लेला आहे. पाया भक्कम करायला वेळ या ठिकाणी लागत नाही. आपण पुन्हा पाया भक्कम करूया, पुन्हा महाराष्ट्र उभा करूया, पुन्हा काँग्रेस उभी करूया. अशा पद्धतीची शपथ या युवा संघामध्ये घेऊन आज बाहेर पडूया, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमची जबाबदारी आहे. 24ला काय घडलं हा
हा पान बाजूला या ठिकाणी ठेवा. उद्याचं पान आपल्याला या ठिकाणी उघडावं लागेल. ते पान व्यवस्थित असलं पाहिजे. फक्त थोरात कुटुंबियांसाठी नाही, तर तुमचं भविष्य याच्यावर अवलंबून आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. एका बाजूला एक सुसंस्कृत कुटुंबाचं नेतृत्व करणारं, दुसऱ्या बाजूला कोणतरी नेट कॅफे चालवणारं आणि कशा पद्धतीनं चालवणारा हा अनुभव या तालुक्याने या ठिकाणी घेतलेला. उद्या जो इतिहास आहे, तो इतिहास आपल्या ज्या पुस्तकामध्ये इतिहास आम्ही वाचला, महात्मा गांधींचा इतिहास वाचला, जवाहरलाल नेहरूंचा इतिहास या ठिकाणी वाचला, महात्मा ज्योतिबा फुलेंचा इतिहास वाचला, अहिल्याबाई होळकरांचा इतिहास आम्ही या ठिकाणी वाचला. परंतु हा इतिहास वारकरी संप्रदायाचा इतिहास, ज्या इतिहासामुळे ही पिढी सक्षम झाली, आम्ही सक्षम झालो, महाराष्ट्र सक्षम झाला, राज्य सक्षम झालं, तुम्ही आज ताकदीने या ठिकाणी उभे आहात, विचारानं या ठिकाणी उभे आहात, तो इतिहास आता पाठ्यपुस्तकातून हळूहळू कमी करण्याचं काम या ठिकाणी चालू. हा जो काय प्रयत्न RSSचा चालू आहे, हा तुमच्या पिढीवर परिणाम करणारा प्रयत्न चालू नाही आहे, हा पुढच्या 100 वर्षानंतरचा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे. वैचारिक प्रबोधन तर होईलच, परंतु तुम्ही स्वतःच्या मनाची गाठ घेतली पाहिजे. आज मी जयाताईंना तोंड दाखवायसाठी इथं आलोय का? आज थोरात साहेबांना तो चेहरा दाखवायसाठी मी इथं आलोय का? तर नाही. मी माझ्या विचारानं आलेलो आहे. मला पक्क माझी विचाराची धारणा आहे की मी या पद्धतीचं काम करणार, या विचाराबरोबर या ठिकाणी राहणार. ही भूमिका तुमची असली पाहिजे आणि ती भूमिका अधोरेखित करण्यासाठी हा युवा संगमचा कार्यक्रम या ठिकाणी. आज आपली दिशा ठरणार आहे. तुम्ही भले 50 जण असा, 100 जण असा, 200 जण असा, परंतु 200 युवकांमध्ये देखील क्रांती करण्याची ताकद आहे, हे दाखवून देण्याचं काम आपल्याला या ठिकाणी करावं लागेल. आणि उद्याचा भविष्यकाळ हा तुमचा आहे. त्या भविष्यकाळात आम्ही काय करणार आहोत, ही दिशा आपली स्पष्ट असणं अत्यंत गरजेचं असणार आहे. हे असंच चाललंय, असंच होणार आहे, असं रडत बसण्यात अर्थ या ठिकाणी असणार नाही. ठीक आहे, 2024ला थोडं आम्हाला पाठीमागं काँग्रेस पक्ष म्हणून राज्यामध्ये या ठिकाणी जावं लागलं, परंतु शेवटी हा टाईम गॅप आहे किंवा हे तात्पुरतं आहे, ही भूमिका आपल्याला या ठिकाणी ठेवावी लागेल. कारण की आज देखील महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष कोण, तर काँग्रेस आहे, हे अनेक निवडणुकांमध्ये प्रामुख्याने या ठिकाणी स्पष्ट झालेलं. आणि म्हणून सगळं संपलंय असं नाही, वादळात दिवा लावायची तयारी आपल्या सगळ्यांची असली पाहिजे. यासाठी हा युवा संगम कार्यक्रम या ठिकाणी असतो. आज तुम्ही युवा संगम म्हणून इथं आलेलात, हे तुमच्या भवितव्यासाठी आलेलात. थोरात साहेबांनी जे 50 वर्ष करायचं ते या तालुक्यासाठी केलेलं आहे. त्यांना अजून काय करण्याची आवश्यकता या ठिकाणी नाही आहे. रस्ते झाले, कोऑपरेटिव्ह झाली, बँक झालं, कॉलेज झाली, शाळा झाली, तुमच्या आयुष्यामध्ये जो काय आर्थिक उत्कर्ष करायचा तो सगळा त्यांनी केलेला आहे. परंतु ज्यावेळी माणूस एका टप्प्यावर या ठिकाणी पोहोचतो, त्यावेळी त्या माणसाला पुढच्या पिढीची या ठिकाणी काय अवस्था असेल याची चिंता लागते. आणि म्हणून त्यांनी जयाताईंच्या माध्यमातून तुम्हाला आज एकत्रित केलेलं आहे. कारण की म्हणून मी इतिहासाचा ज्यावेळी उल्लेख करतो, त्यावेळी आज मी म्हणलं मगाशी, ताट मानेने जे उभे आहोत तो या इतिहासातल्या लोकांच्यामुळे या ठिकाणी उभे आहोत. हा इतिहास जरा तुम्ही बाजूला करा, छत्रपती शिवाजी महाराजांना बाजूला करा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बाजूला करा, आणि मग समाजाची अवस्था काय असती याचा विचार आपण या ठिकाणी करू शकत नाही. तसं ही मंडळी, ज्या मंडळींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यापासून आज स्वकर्तृत्वावर आपल्याला उभं करण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं, ती मंडळी नसती तर आज आम्ही ताटमानेने या ठिकाणी उभं राहू शकलो असतो का, हा प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचा.